मनमाड युनियन बँक एफडी घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। कार्यकर्त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले। नाशिकच्या मनमाड युनियन बँक शाखेतील एफडी घोटाळ्याची व्याप्ती अधिकच वाढत चालली आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर बगरे यांनी फसवणूक झालेल्या ठेवीदार आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन युनियन बँकेच्या मनमाड शाखेतील अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला। पोलीस स्टेशन गया था ना, मेरा इधर माहिती मिळते 700 लोकांची 7.25 कोटीच्या ठेवीच्या तक्रारी या ठिकाणी बँकेत दाखल झालेल्या आहे। अजूनही कोणी लोकांच्या राहिल्या असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे येऊन जर तक्रारी दिल्या तर त्याचं निराकरण बँक अधिकारी या ठिकाणी त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे की महिन्याच्या आत सगळ्या तक्रारींची दखल घेऊन आणि लवकरात लवकर पैसे देण्याची व्यवस्था करू। तर सगळ्यांना विनंती आहे की आपली जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी ताबडतोब पुढे आलं पाहिजे आणि आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तरच त्यांना या सगळ्या तक्रारींची दखल घेता येणार आहे। आमच्याकडे आतापर्यंत 125 प्रकरणं प्राप्त झालेली आहेत। त्यांची अंदाजे रक्कम 7,25,00,000 रुपयापर्यंतची आहे आणि त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि लवकरच सगळ्या खातेदारांकडून त्यांच्याकडे ज्या एफडी होत्या त्यांना रक्कम परत केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।